इथं ब्लॉग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे उरलेल्या भातापासून मस्त अशी रेसिपी. चला तर मी एक वाटी उरलेला भात घेतलेला आहे. त्यात आपण चिरलेला कांदा, मिरची, हिरवी मिरची, लसूण बारीक केलेलं, कोथिंबीर टाकणार आहोत बारीक चिरलेली. त्यानंतर कांद्याची पात बारीक केलेली आहे ते आपण तुम्ही टाकू बी शकता, नाही तर स्किप पण करू शकता. त्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत थोडे, चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्यानंतर हळद टाकणार आहोत. दोन चमचे बेसन टाकणार आहोत. अजून थोडं टाकू. आता हे सर्व आपल्याला एकत्र कालून घ्यायचं आहे. आपण पूर्ण मिश्रण एकत्र करून घेऊ पहिले. यात थोडंसं अजून बेसन टाकावं लागेल कारण बेसन कमी पडलेलं आहे. तुम्हाला लागेल तसं त्यात बेसन वापरू शकता. आता आपण पूर्णपणे कालून घेऊ. आता थोडं थोडं पाणी टाकून बॅटर हे करून घेतो आपण. हे पहा, पूर्ण मी मिश्रण एकत्र केलेलं आहे. त्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. झाले आहेत आपले मस्त असे गोळे, भाताचे गोल गोल गोळे बनवले. त्या आपल्याला ते बेसनचं बॅटर बनवायचे, त्यात डीप करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. चला तर आपण बेसनचे बॅटर बनवू. चला आपण 2 चमचे बेसन घेणार आहोत. घट्ट असं बॅटर बनवायचं आहे आपल्याला. त्यात थोडं तिखट टाकायचं आहे, लाल तिखट, थोडं मीठ आणि पूर्ण बॅटर मिक्स करायचं आहे. पाणी टाकून आपल्याला जाडसर बनवायचं आहे. हे पहा, असं बॅटर बनवायचं आहे आपल्याला. चला तर आपण गॅस ऑन करून तेल गरम करायला ठेवूया. गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. चला तर आपण हे बॅटर बनवले त्यात डीप करून फ्राय करूया की. छान असे झाले आहेत बघा. आपण
हे पहा छान असे हे झालेले आहेत. आपण त्याला पलटू. हे पहा छान असे फ्राय झालेले आहेत. हे पहा मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. आपले भातापासून मस्त मस्त असे भाजी झाली आहे. झाले आहेत. आपण ते काढून एका प्लेटमध्ये. चला तर झाले आहे आपले भातापासून ओलेल्या शेळ्या भातापासून क्रिस्पी असे भजे. चला तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओ भेटूया नक्की. बाय बाय.